ज्ञानराज संगीत क्लासेसला भेट दिल्याबद्दल धन्यवाद। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार भाग 2 कशा पद्धतीने वाजवावा, अलंकार भाग वाजवण्याचे फायदे काय आहेत, अलंकारचा सराव केल्याने काय होतं याबद्दल माहिती थोडक्यात तुम्हाला सांगितली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार भाग 3 समजून सांगणार आहोत। अलंकार भाग 3 म्हणजेच अलंकार भाग 1 आणि अलंकार भाग 2च्या समोरचा थोडाफार यामध्ये स्टेपमध्ये थोडे स्वर हे जास्त आहेत। अलंकार भाग 1 मध्ये थोड्या प्रमाणात, अलंकार भाग 2 मध्ये आपण 6 वरून प्रत्येक स्वर कसा लावता यावा याची माहिती दिली। आणि आज आपण अलंकार भाग 3 मध्ये स्वरांची संगती लावून स्वर कसे वाजवावेत, स्वर कसे म्हणावेत, या अलंकार भाग 3 मध्ये अलंकार भाग 3चा सराव जास्तीत जास्त केल्याने स्वर पक्के होतात व अलंकार भाग 3चा सराव केल्याच्या नंतर आपली तानसुद्धा तयार होते। तर मग अलंकार कशा पद्धतीने वाजवावेत, पेटीचे बटन्स कोणत्या बोटाने वाजवावेत याविषयी माहितीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली। जर ते व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्यावा। कोणत्या बोटाने कोणते बटन्स वाजवावेत, काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4 ही सर्व माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे की अलंकार भाग 3 कसा वाजवावा, जेणेकरून स्टेप बाय स्टेपमध्ये आजपर्यंत आपण अलंकार भाग 3 पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। तर जास्तीचा वेळ न घालवता अलंकार भाग 3 गायला सुरुवात करतो। काळी 4 मध्ये अलंकार भाग 3 गायलेला आहे। याच्यामध्ये 6 स्टेप आहेत, लक्ष देऊन ऐका। चला तर मग सुरू करूयात अलंकार भाग 3। अजून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अलंकार भाग 3ला सुरुवात करतो, लक्ष देऊन ऐका। रे सा ग रे मा ग प म ध प नि ध सा नि रे सा सा रे नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि सा रे सा ग रे म ग प म ध प नि ध सा नि रे सा सा रे नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि सा। आता तुम्हाला सुद्धा असा दुप्पटमध्ये अलंकार प्रत्येक वाजवता आला पाहिजे, कारण 1 आणि 2 आपला झालेला आहे। तसंच सराव करून आपल्याला अलंकार भाग 3 मध्ये प्रत्येक अलंकार दुप्पट वाजवता आला पाहिजे। बघा, रे सा ग रे म ग प म ध प नि ध सा नि रे सा सा रे नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि सा। रे सा ग रे म ग प म ध प नि ध सा नि रे सा सा रे नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा रे नि सा। दुसरी स्टेप, सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नि सा रे सा सा रे सा नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा रे सा सा रे सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नि सा रे सा सा रे सा नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा रे सा। स्टेप तिसरी, सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा सा रे
सारे सारे ग रे ग रे ग मा ग म ग म प म प म प ध नि ध नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग ग रे सा। स्टेप चौथी सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि प नि सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे सा। सा रे ग म रे ग म प ग म प ध म प ध नि सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे सा। स्टेप पाचवी सा रे सा ग रे ग रे म ग म ग प म प म ध प ध प नि ध ध सा नि सा ध नि प ध प ध म प म प ग म ग म रे ग सा। सा रे सा ग रे म ग प म ध प नि ध सा नि सा ध नि प ध म प ग म रे ग सा। आणि शेवटची स्टेप सहावी स्टेप सा ग रे म ग रे ग प म ग म ध प म प नि ध प ध सा नि ध नि रे सा नि सा ग रे सा नि रे सा नि ध सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे सा ग रे सा रे म ग रे ग प म ग म ध प म प नि ध प ध सा नि ध नि रे सा नि सा ग रे सा नि रे सा नि ध प नि ध प म ध प म ग प म ग रे सा ग रे सा। अशा प्रकारे अलंकार भाग 3 तुमच्यासमोर वाजून दाखवला। अलंकार भाग 3 जर स्पीडमध्ये जर आपण गायला सुरुवात केली आणि तो अलंकार गात असताना जर आकारामध्ये जर गायला तर आपली लवकरात लवकर तान तयार होते। उदाहरणार्थ बघा असा जर सराव जर तुम्ही चालू ठेवला तर नक्कीच तुमचीसुद्धा तान लवकर तयार झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अलंकार भाग 3 तुमच्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न केला। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही हार्मोनियम शिकाल तर आम्हाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही। म्हणून घरी बसली जागी हार्मोनियम शिकण्याचा आनंद घ्या। रामकृष्ण हरी.